एक लोकांना धमक्या दिल्या गेल्यात, काही लोकांना नोकरीवरनं काढलं गेले का फक्त दादांच्या विरोधात, नाही तर पवार साहेबांच्या बाजूने ते सर्व बोलत आहेत. अशा लेवलला जर गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर मग येत्या काळामध्ये बूथ ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न हा दादांच्या पार्टीकडनं केला जाईल. भाजपला काय पाहिजे तर फक्त वाद निर्माण करायचा. 2019ला कोरेगाव भीमा झाल्यानंतर दोन समाजामध्ये वाद निर्माण केला, त्याच्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन त्यांनी काढलं, त्याच्यामध्ये विजय सुद्धा त्यांचा झाला. आता ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता मराठा आरक्षण याच्या आधी अडकण्याचं कारण काय तर ते गाढविणीचं दूध पिणारे जे फडणवीस साहेबांचे नेते, त्यांचं नाव सदावर्ते का काहीतरी आहे, ते कोर्टात गेले होते ना. कोणाचा कार्यकर्ता आहे? फडणवीसांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याचबरोबर राजकीय ओबीसी आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे त्याच्या विरोधात, म्हणजे आरक्षण मिळू नये ओबीसींना राजकीय, त्यासाठी कोर्टात कोण गेले तर भाजपचाच एक कार्यकर्ता गेला आहे ना जळगावचा. हे मी नाही, भुजबळ साहेब त्यावेळेस बोलत होते जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते. आता भुजबळ साहेबांनी जर तिथं आरोप केला असेल भाजपच्या विरोधात तो खराच असेल ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात तर फक्त वाद निर्माण करतात, राजकीय महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये जो सलोखा आहे तो बिघडवण्याचा प्रयत्न करतात. का तर फक्त भाजप सत्तेत यावं म्हणून. त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रात चाललंय, माझं तर उलट म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणत आहात की एसआयटी, आमचं तर म्हणणं आहे ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे. जे बीडमध्ये झालं त्याच्यामध्ये आमचा आरोप आहे सत्तेतल्या लोकांनीच ते केले, दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी, ते सुद्धा गुंडांना आणून. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही का करत नाही? आता गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात, तिथं फडणवीस साहेबांना गुंड भेटतात, अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का? मला वाईट असं वाटतं. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात, एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत, पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी. ही तुमची प्रवृत्ती, ही तुमची वृत्ती. मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे, तुम्ही गुंडांचा वापर करणार? पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर तुम्ही करताय. माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागल्या अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? अहो, हा महाराष्ट्र आहे, तिथली लोक या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत. येत्या काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारचा, भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राची जनता करतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना